छोट्या छोट्या टिप्स आज नक्की ऐका, तुमच्या पर्सनॅलिटीत खूप बदल करतील. बघा, कपडे निवडताना ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत आहे की तुमचा रंग हा खूप गोरा दिसावा आणि तुम्ही खूप मॉडर्न दिसावे, त्या दिवशी तुम्हाला लाईट कलरचे कपडे घालायचे. ज्यामध्ये सर्वात पहिले एक नंबरला येतो तो म्हणजे पीच कलर, ऑफ व्हाईट, मोती कलर. ह्या कलरचे कपडे जर का तुम्ही घातले तर हे कपडे तुम्हाला मॉडर्न दाखवतात. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये तुमचा रंग गोरा पान दिसतो. तुम्हाला लग्नाला जर का जायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही डार्क कलरचे कपडे निवडायला सुरुवात करा. बघा, डार्क कलर हा ट्रॅडिशनल लुक देत असतो. तर नेहमी ना जांभळा रंग झाला, डार्क हिरवा रंग झाला किंवा डार्क मेहरून कलर झाला, हे कलर तुम्ही लग्नांमध्ये वेअर करा. आणि जेव्हा पण तुम्हाला मॉडर्न दिसायचं असेल किंवा तुम्हाला जसं स्कूलला वगैरे जाते, आपण कुठल्या मीटिंगला, मुलांच्या स्कूलच्या मीटिंगला जात आहे किंवा कुठल्या प्रोफेशनल ठिकाणी आपण जाणार असू, त्यावेळेला पीच कलर निवडा, मोती कलर निवडा, लाईट स्काय ब्ल्यू कलर निवडा. हे रंग तुम्हाला अतिशय अप्रतिम दाखवतात. सुंदर तुमचा कलर त्यामध्ये उठून दिसत असतो. कॉटसेटची खूप जास्त फॅशन आलेली आहे, परंतु कॉटसेट हे लॉंग जर असले ना तर अति जास्त छान दिसतात. शॉर्ट कॉटसेट हे नाईट ड्रेससारखे दिसत असतात, म्हणून कुर्ती आणि पॅन्टसारखे जे कॉटसेट आहेत ते निवडा. कॉटसेट निवडत असताना त्या कॉटसेटचा जो लुक आहे, त्याची जी पॅन्ट आहे ना ती पॅरलल असायला हवी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा चेहरा खूप मोठा असेल ना तर तुम्ही व्ही नेकचे गळे घाला. व्ही नेकचा गळा असलेल्या ड्रेसमध्ये तुमचा चेहरा छोटा दिसत असतो. केसांच्या बाबतीत जर का आपण बोलायला गेलं तर तुमचे केस हे नेहमी सेट ठेवत चला. केसांना एक प्रॉपर लुक देण्यासाठी तुम्ही केस वॉश केल्यानंतर त्याला कंडिशनर करायला विसरू नका. केस धुवून झाले, त्याला शॅम्पू करून झाल्यावर एक तर हेअर मास्क किंवा कंडिशनर ह्या दोनपैकी कुठली तरी एक प्रोसेस करा. ज्यामध्ये मी कंडिशनर जास्त सगळ्यांना सजेस्ट करून देते, कारण काय सांगते, कंडिशनर हे सगळ्यांना सूट होते. नेहमी लक्षात ठेवा, कंडिशनर हे केसांच्या खाली, कानाच्या खालीच लावायचं असते, इथल्या केसांना कधीच लावायचं नसते. तर कानाच्या खाली जे केस आहेत त्याला कंडिशनर लावायचं. कंडिशनर लावल्यावर ते 2 ते 4 मिनटं तसंच ठेवायचं आणि नंतरून हेअर वॉश करायचं आहे. लस्टर मॅजिकचं कंडिशनर खूप सुंदर आहे आणि शॅम्पू पण सुंदर आहे, तुम्ही तो वापरू शकताय किंवा ट्रेसमे वापरू शकताय. त्यानंतर कपडे निवडत असताना जेव्हा पण तुम्ही कुठे जात आहात आणि तुम्हाला मॉडर्न कपडे सूट होत नसतील तर लक्षात ठेवा, तुम्ही डायरेक्टली पंजाबी ड्रेस घाला, ज्यामध्ये तुम्ही सुंदर दिसत आहेत आणि कम्फर्टेबल असतात. खूप वेळेस खूप महिला काय करत आहेत, फॅन्सीच्या आणि मॉडर्नच्या मागे लागत आहेत, पण ज्या गोष्टी त्यांना सूट होत नाही. म्हणून अशा वेळेस काय करायचं आहे, त्या महिलांनी डायरेक्ट पंजाबी ड्रेसच निवडायचा आहे. प्युअर कॉटनचे पंजाबी ड्रेस, जसं तुम्ही नरिस्टा ब्रँड बघत असाल ज्याच्यावर तुम्हाला प्युअर कॉटनचे ड्रेसेस बघायला मिळतात, कॉटसेट पण मिळतात, पंजाबी ड्रेसेस पण मिळतात. जर कोणाला या ब्रँडबद्दल माहिती नसेल तर मला मेसेज करा, मी त्यांना लिंक नक्की देईल. ऑनलाईन भेटतात आणि तुम्हाला खूप कलेक्शन पण बघायला भेटते. खूप सोबर, सिम्पल आणि परफेक्ट क्वालिटीचे ड्रेसेस असतात. ड्रेस निवड करत असताना ना त्याला घेर नसावा, त्याच्यात तुमची उंची कमी दिसेल आणि तुम्ही आणखीन जास्त जाड दिसाल. ड्रेस हा स्ट्रेट पॅटर्नचा असावा आणि त्याला साईडनी 2 कट असायला हवे. कटचा ड्रेस घातला तर तुमचं पोट कमी दिसते, तब्येत कमी दिसते आणि तुमची उंची नेहमी जास्त दिसत असते. सँडलच्या बाबतीत बोलायला गेलं तर तुमची सँडल ही ऑफ व्हाईट कलरची असायला हवी, त्याच्यामुळे तुमचा लुक हा एक खूप सुंदर दिसतो आणि तुम्ही मॉडर्न दिसत असतात. तुमच्या हातातली पर्ससुद्धा ही ऑफ व्हाईट असावी, काळी कधीच नसावी. काळ्या पर्स ह्या ऑफिशियल पर्स आहे, पण ऑफ व्हाईट कलरच्या पर्स ह्या तुम्हाला मॉडर्न लुक देत असतात, म्हणून ऑफ व्हाईट पर्स सगळ्यांकडेच असायला हवी. एवढं सगळं बोलल्यानंतर सांगेल, टिकली ही खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही टिकली लावत नसाल मॉडर्न कपड्यांवर तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात, त्यामध्ये तुम्ही अति जास्त वेगळे दिसतात. म्हणून नेहमी टिकली ही लावत चला आणि नेहमी लक्षात ठेवा की टिकली ही खाली लावायची असते. बऱ्याच जणी खूप वर लावतात, ज्याच्यामुळे त्यांचा चेहरा हा मोठा दिसत असतो. अशाच आणखीन छोट्या छोट्या टिप्ससाठी माझ्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा. मी उद्या तुमच्यासाठी घेऊन आहे की छोट्या छोट्या टिप्स क्रीमच्या कशा आहेत, कोणत्या क्रीम लावायच्या ज्याच्यामुळे तुम्ही परफेक्ट दिसत आहेत, कुठल्या फंक्शनला कुठल्या क्रीम. तुम्हाला पण माझं उद्याचं सेशन ऐकायचं असेल तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला मेकअप करताना स्टेप बाय स्टेप कुठल्या क्रीम्स असाव्या आणि ब्रँड्स कोणते वापरावे. तुम्हाला पण सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आणि हो, लहान मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेऊन आलेली आहे. तुमच्या मुलांना 10वीपर्यंत इंग्लिशमध्ये कुठलाच अडथळा येणार नाही जर का तुम्ही माझ्याकडे तुमच्या मुलांना हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावला तर. 1 मे पासून क्लास चालू होत आहे. 25 दिवसांचा हा कोर्स असणार आहे. तुम्हाला पण तुमच्या मुलांना त्यांचं इंग्लिश पक्कं करायचं असेल तर ह्या कोर्सला नक्की ॲडमिशन घ्या. 77
9755925370 हा माझा नंबर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळून जाईल. थँक्यू.